पुढे ठेवून द्या मांडी पर्यंत मुंग्या दिला मांडी साखर टाकून ठीक आहे. आता बघा दोन अंक समान असताना आपण कोणता नियम घेतो पण अंक समान नाही आहे तर आपण उत्तर काढू काय त्यांची आहे ना चालतं ठीक आहे हे बघा आता ज्यावेळेस अंक समान काय दोन आहे ना ज्यावेळेस दोन अंक समान असतात त्यावेळेस आपण डब्बा काढतो ठीक आहे त्या डब्याच्या इंजिन मध्ये घेतो समान अंक आकृती क्रमांक 1 आकृती क्रमांक 2 ही एक झाली ही झाली 2 समान अंक काय 2 आणि इथे 2 आणि 2 आता जो समान अंक असतो त्याच्या पुढचे जे अंक असतात ते घड्याच्या काट्याच्या दिशेने बरोबर 2 च्या पुढे काय आहे 6 च्या पुढे बरोबर आता त्यांचे 2 च्या पुढे 3 च्या पुढे 5 जे अंक अंश आणि छेदात असतात ते एकमेकांच्या विरुद्ध असतात ठीक आहे म्हणजे 6 च्या विरुद्ध येणार 3 1 च्या विरुद्ध येणार 5 आता 2 च्या विरुद्ध जो अंक असतो तो असतो मिस्टर इंडिया मीन्स गायब पृष्ठभाग किती असतात 6 पृष्ठभाग असतात त्यापैकी तुम्हाला 1 2 6 5 3 2 अंक दिले कोणता अंक दृश्य 4 तो अंक कोणत्या अंका समोर असतो समान अंकाच्या म्हणजे 2 च्या विरुद्ध 4 आपल्याला काय विचारलंय 1 च्या विपरीत 1 च्या विपरीत काय अंक 4 के विपरीत कौन सा अंक होगा 7 दोन अंकांचा नियम लागू करा उत्तर येऊन जाणार उत्तर बघा दोन आकृती नियम आपण लागू करायचा आकृती क्रमांक 1 आकृती क्रमांक 2 आकृती क्रमांक 3 ज्यावेळेस 3 आकृती दिल्या असतील आकृत्या फक्त 2च समोर घ्यायच्या कारण की मुद्दाला म्हणजे फासा डायसला पृष्ठभाग असतात 6 हे पहिले 3 हे मागचे 3 किंवा हे पहिले 3 हे मागचे 3 तुम्ही कोणतेही घ्या पण हे सोडत असताना जो प्रश्न विचारलेला असतो आता 4 विचारला 4 कोणत्या आकृती देईल इथे एक तर ओके मग ती पहिले समोर घ्यायची आणि ते पुढचे 3 भाग समजायचे पृष्ठभाग आणि मागचे 2 आता तुम्ही सांगा ही घ्यायची कोणती घ्यायची ही घेतली आपण का कारण बघा एक एक समान आहे इथे एक आहे इथे एक आहे ज्यावेळेस दोन आकृतींमध्ये एक अंक ज्यावेळेस समान असतो त्यावेळेस त्या अंकाच्या समोरच्या पुढे जे अंक असतात ते घड्याच्या काट्याच्या दिशेने फिरवायचे असतात आता बॉक्स काढायचा बॉक्स काढल्यानंतर आकृती 1 आकृती 2 असं काही नाही तुम्ही आकृती 1 3 घेऊ शकता 2 3 घेऊ शकता 2 1 घेऊ शकता आता इथे एक समान आहे इथे एक समान आहे 1 च्या पुढे काय आहे तर आपण आकृती 1 घेऊ 1 च्या पुढे काय 6 6 च्या पुढे काय 3 आता आकृती 2 1 च्या पुढे 3 2 समान आहे आकृती एक मिनिट ते दोन्ही आता हा 3 आहे आता ज्यावेळेस दोन अंक समान असतील त्यावेळेस जे शिल्लक अंक असतात आता 4 आणि 6 एकमेकांचे काय असतात विरुद्ध दिशेने असतात एक मिनिट दोन आकृत्या आहेत त्यापैकी 3 आणि 3 समान 1 1 समान आता 4 च्या विरुद्ध विचारला आता इथं 4 शिल्लक इथं 6 आहे जे अंक शिल्लक असतात ते एकमेकांच्या विरुद्ध असतात उत्तर आलं आपलं 6 परंतु जर तुम्हाला असं विचारलेलं असतं की 1 च्या समोर कोणता अंक आता 1 च्या समोर असे अंक असतात की दोन अंक अदृश्य असतात आता 1 1 4 1 3 6 आहे आता अंक कोणते काय आहेत 2 आणि 5 बरोबर 1 च्या विरुद्ध एक तर 2 1 तर 5 जर 3 च्या विरुद्ध विचारलं एक तर 2 एक तर 5 आणि जर 5 च्या विरुद्ध विचारलं
काय मग एक तर 3 एक तर 1 बरोबर. बघा ज्यावेळेस आता आकृती किती दिली आहे 4. ठीक आहे बघू. ज्यावेळेस उदाहरणात 4 आकृत्या दिलेल्या असतील त्यावेळेस प्रश्नातील अंक ज्या आकृतीत दिलेला असेल त्या आकृती सोबत घ्यावी. आता विचारला काय आहे 4. 4 कुठे कुठे इथे इथे 2 ठिकाणी दोघांपैकी कोणती एक आकृती घ्यायची. पृष्ठभाग किती असतात 6. त्याच्यामुळे आपण 4 पैकी फक्त 2 आकृती सोबत घेऊ शकतो. दुसऱ्या त्यानंतर 2 आकृतींचा नियम लागू करावा. आता 4 अंक त्याच्या विरुद्ध अंक विचारले आपल्याला. आता 4 कुठे आहे इथे. कोणते घ्यायचे तुम्ही सांगा आकृती कोणते घेऊ. 1 2 3 4 कोणती घ्यायची. कोणती घ्यायची ठीक आहे ही सोबत घ्यायची. आता इथं सोबत घ्यायची म्हटली हा 4 हा 4 ठीक. आता ज्यावेळेस आकृत्यांमध्ये 2 अंक समान असतात त्याचा नियम वेगळा. आता 1 अंक समान आहे तरी आकृती 3 सोबत घेऊ. आता 4 सोबत सारखा आहे समान अंक 1 नंबर घ्यायचा. आता आकृती क्रमांक 3 आहे. 4 च्या पुढे काय आहे 5 च्या पुढे काय आहे बरोबर. आकृती क्रमांक 4 4 च्या पुढे काय आहे 3 च्या पुढे 2 बरोबर. आता आपल्याला 4 च्या विरुद्ध विचारले ठीक. आता 4 च्या विरुद्ध जो अदृश्य अंक असतो 1 अंक गायब तो अंक येणार. आता 5 च्या विरुद्ध येणार 3 आणि 6 च्या विरुद्ध येणार 3 पर्यंत सांगा. काय उत्तर 1 परत एक आलं मग थोडं दूसरे वो मैं कोण आहे बघा. आता आकृती क्रमांक 1 आकृती क्रमांक 2 आकृती क्रमांक 3 बोलू नका दिला बोलू नका. सांगा कोणती आकृती आहे बरोबर. आता कोणती घ्यायची सोबत बर 1 आणि पहिली लेवल दुसरी लेवल सर. चला ठीक आहे दुसरी काय कृष्णा बोलून ते बरं जाईल. चला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. आकृती 1 आकृती 2 ठीक आहे. आता इथं कोणकोणते अंक समान आहे काही प्रॉब्लेम नाही. अशा वेळेस काय करायचं. आता हे जे अंक असतात एकमेकांच्या विरुद्ध असतात बरोबर. हा 6 हा 5 समोर हा 2 हा 1 समोर. आपण विचारलेलं आहे 6 ये 100% आता किती पृष्ठभाग आहे. आता जर तुम्हाला विचारलं 3 च्या विरुद्ध कोणता येणार किंवा 5 च्या विरुद्ध कोणता येणार किंवा 6 च्या विरुद्ध कोणता येणार असा प्रश्न विचारला 100%. एकतर अशी आकृती असते एकतर इथं स्टार असतो म्हणजे क्वेश्चन मार्क किंवा इथे क्वेश्चन मार्क असतो ठीक. तर अशा वेळेस काय करायचं की त्याचं फॉर्मॅट असतं काय असतं फॉर्मॅट. बघा पृष्ठभाग 6 असतात याच्यात तुम्हाला स्टार येऊ शकतात रंग येऊ शकतात एक्सेट्रा काहीतरी येऊ शकतं. आता काय विषय असतो या आकृतीच्या विरुद्ध कधी हीच आकृती असते तिच्या विरुद्ध काय येणार बरोबर. आता 1 च्या विरुद्ध 1 अंक सोडून येईल 5 2 च्या विरुद्ध 1 अंक सोडून येईल 6. आपण समजतंय का परत प्लॅन काढूया.
1 2 3 4 5 बघा आता याची विरुद्ध काय ना नेहमीच याची विरुद्ध काय ना नेहमीच याची विरुद्ध काय ना हे बघा आता आकृती कशी आता बोलतो ना किती पृष्ठभाग आहे 6 1 2 3 4 5 आता कधी लक्षात ठेवायचं आजोबा मागे त्यात एक अंक सोडून एक अंक असतो 2 0 तर काय ना असं नाही की नेहमी 2 0 4 असणार समथिंग नंबर्स काही येऊ शकतो आता 3 0 तर काय ना शिल्लक काय ना 6 एक आणि घ्यायचं आता 5 सोडून 6 4 सोडून 3 एक अंक गॅप करून ते राहिले असतात शेवटच्या दोन बाजू ते एकमेकांच्या विरुद्ध असतात हे फॉर्मॅट करतो मला ते सांगा चला ठीक आहे काय प्रॉब्लेम ब्लँक समजून घ्या बघा म्हणजे तेवढं काय आता ठीक 4 चल आला काय रे बाबा 2 7 4 बर अजून बिल्कुल फ्रेंडली बोलायचं हे बघा बोला ज्या वेळेस एक अंक सोडून मला सिंपल ठीक आहे बघा एक च्या विरुद्ध काय ना 2 च्या विरुद्ध 5 आता बघा उदाहरणार्थ तुम्हाला 4 दिसतोय का 4चा विषय नाही ना आपण दिसतात तुम्हाला ठीक आता ह्या 4 ठीक 3 च्या विरुद्ध असणार हा पृष्ठभाग जो प्लस भागाकार वजा गुणाकारने बनलेला समजतंय 4 टप्पे म्हणून आहे पूर्ण पृष्ठभाग तयार झालेला त्याच्यामुळे जर तुम्हाला असा प्रश्न आला याच्या विरुद्ध काय त्याच्या विरुद्ध असणार चुकीचं राहायचं 4 असेल चुकीचं असेल 4 असेल मग तो चुकीचा असेल तीनच्या विरुद्ध काय येणार बघा हा जर इथे असा पृष्ठभाग जोडला तर वजा आणि प्लस एका साईडला हा जर वरती जोडला तर गुणाकार आणि भागाकार एका साईडला
ठीक आहे, समजतंय ना? ठीक आहे.